तुम्ही काय काय गोरखधंदे या महाराष्ट्रामध्ये लावलेले आहेत. याचा जर पाडा वाचायचा म्हणलं तर महाराष्ट्रातल्या तरुणावरती बेरोजगारीची वेळ कुणी आणली. आणि मनोज जरांगे तुम्ही म्हणताय ना, आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं, आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं. त्या 5 पिढ्यांचं नुकसान ओबीसीने नाही केलं, ओबीसीच्या आरक्षणानं नाही केलं, तर प्रसाद लाड सारख्या, चंद्रकांत गायकवाडांसारख्या, त्याचबरोबर मुश्रीफ असतील किंवा वळसे पाटील असतील, यांच्या अनेक पार्टनरशिप मध्ये या महाराष्ट्रामध्ये कंपन्या आहेत. आणि त्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून लाखो तरुणांचा रोजगार हिरावून घेतात. आणि मग या प्रसाद लाडांकडे हजारो मुलांना रोजगार दिला असं प्रसाद लाड म्हणतात. प्रसाद लाडांनी ती यादी एकदा जाहीर करावी आणि त्याचा पीएफ आणि त्याचा ESIC ते किती भरतात याची एकदा, किंवा कामगार कायदे त्यांना लागू होतात का बघा. प्रसाद लाड यांच्या कंपनीकडे 20,000 ते 1.5 लाख रुपये पगार घेणारी माणसं या प्रसाद लाडांकडे आहे. प्रसाद लाड फक्त झाडू पोछावाला नाही, तर प्रसाद लाड इंजिनियर, अकाउंटंट, त्याचबरोबर लॉ कन्सल्टंट, स्टेनो, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, MBA झालेले युवक, त्याचबरोबर हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती प्रसाद लाड कामं करतात. आणि प्रसाद लाडच्या या क्रिस्टल कंपनीला हजारो कोटीची कामं महाराष्ट्र गव्हर्नमेंट देतं. आणि परत महाराष्ट्र शासन त्यांना 12 ते 15% सर्व्हिस टॅक्स देतं. म्हणजे 20,000 ते 1.5 लाख पगार लाखो लोकांना या प्रसाद लाडच्या क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून दिला जात असेल, तर त्या तरुणांच्या अकाउंटला किती पैसे जात असतील आणि क्रिस्टल कंपनीच्या अकाउंटला किती पैसे जात असतील, हे सगळं गौड बंगाल, हे जी मोठी आकडेवारी आहे, या आकडेवारीमध्ये आम्ही ऐकतोय. आता आम्हाला डिटेल माहिती आम्ही सांगूच, पण या सगळ्या गोष्टीवरती मनोज जरांगेंनी प्रसाद लाडांना, म्हणजे प्रसाद लाड मनोज जरांगेंना त्यामध्ये काय पार्टनर करून घेतायत का, त्यांचे काय लाड पुरवतायत का, त्यांना काय पैसे देतायत, हा खरं तर संशोधनाचा विषय, तपासाचा विषय. पण महाराष्ट्रामधल्या प्रसाद लाडच्या या क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग असेल, बार्टी असेल, सारथी असेल, त्याचबरोबर वखार महामंडळ असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग असेल, महिला बाल कल्याण असेल, त्याचबरोबर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची शिक्षण मंडळ, MTDC, मुंबई मेट्रो, वीज वितरण कंपनी, या ठिकाणची कामं प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीला जातात. त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, चर्मकार महामंडळ, म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे 50, 60 हजार, 65 हजार कोटी रुपये या आरक्षित असलेल्या, सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांचा निधी महाराष्ट्र शासनातर्फे इतरत्र वळवला जातो. आणि त्यामध्ये प्रसाद लाड सारखे कमिशन एजंट असतात. हे वास्तव आहे.